आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या 3 माओवादी ठार झालेले आहेत। चकमकीमध्ये एक पोलीस जवान देखील शहीद झालाय तर एक जवान जखमी झालाय। भामरागड तालुक्यामध्ये भोदेवाच्या जंगलात परवा रात्रीपासून पोलीस आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे। काल दिवसभर रात्री उशिरापर्यंत गोळीबार देखील सुरू होता। या चकमकीमध्ये 3 माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून दीपक मडावी हा जवान माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झाल्याचं समोर आलंय। दरम्यान या हल्ल्यामध्ये जोगा मडावी हा C60 कमांडोचा जवान देखील जखमी झाला असून त्याला आज बाहेर काढून हेलिकॉप्टरने उपचारासाठी गडचिरोलीमध्ये पाठवण्यात आलंय। अजूनही या भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरूच आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे। महेश, गडचिरोली जिल्ह्यात कालपासून चकमक सुरू आहे, काय अधिकची माहिती? प्रियंका, भामरागड तालुक्यात होदेवाडाच्या जंगलात हा जो अबुझमाडच्या जंगलाला लागून असलेला भाग आहे, त्या भागात माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर गडचिरोली पोलिसांनी त्या ठिकाणी एक मोठं ऑपरेशन लॉन्च केलं होतं। C60 कमांडो जवान आणि माओवादी यांच्यात काल सकाळपासून एन्काउंटर सुरू झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये माओवाद्यांचे 2 कॅम्प गडचिरोली पोलिसांनी परवा रात्री उद्ध्वस्त केले होते आणि त्याच्यानंतर आणखी माओवादी त्या ठिकाणी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल दिवसभर त्या ठिकाणी ऑपरेशन सुरू होतं। दरम्यान C60 कमांडो आणि गडचिरोली पोलीस दलाचे जवान यांच्यामध्ये काल बऱ्याच वेळा गोळीबार झालेला आहे आणि याच्यामध्ये 3 माओवादी ठार झाल्याची माहिती होती। एक माओवाद्याचा मृतदेह हाती लागला होता आणि सर्चिंग ऑपरेशन सुरू असताना संध्याकाळी रात्री झालेल्या एन्काउंटरमध्ये एक जवान गंभीर जखमी झाला होता। रात्री उशिरा त्याचा मृत्यू झालेला आहे, जवान शहीद झालाय दीपक मडावी। आणि आज सकाळी या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन मध्ये जे आहे 2 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत आणि आणखी एक जवान याच्यामध्ये जखमी झालेला आहे। गडचिरोली पोलीस दलाचा दीपक मडावी हा जवान शहीद आहे। जोगा मडावी हा जवान जो आहे जखमी आहे, त्याला हेलिकॉप्टरने गडचिरोली पोलिसांनी उपचारासाठी नेलेला आहे। सध्याची माहिती अशी आहे की 3 माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले, त्याच्यामध्ये 2 पुरुष आणि 1 महिला माओवादी आहे। अजून आयडेंटिफाय झालेलं नाही। निश्चितच महेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।